तुमचं नाव काय? माझं नाव अजय अरुण पवार, राहणार शिवाजीनगर, हां. मधल्याळी परिसर, प्रभाग क्रमांक 25. बरं, अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? हो, माहिती आहे, कारण की आजूबाजूचं वातावरण आणि अंबरनाथचं वातावरण हे सांगतं की निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बरं, तुम्हाला काय वाटतं की इथं कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे? तसं अंबरनाथचा इतिहास बघितला तर गेले 25 वर्ष इथे शिवसेनेची सत्ता, एक हाती सत्ता आहे. आणि जे काय आतापर्यंत जे काय अंबरनाथ शहराचा विकास झाला आहे तो शिवसेना या एकाच पक्षामुळे झालेला आहे, कारण की त्यांचं सत्ता असल्यामुळे. बरं, तुम्हाला कोणता पक्ष आवडतो? मला शिवसेना हा पक्ष आवडतो, बरं, शिवसेनाच का हवी? कारण की आत्तापर्यंत अंबरनाथ म्हणजे मी लहानाचं, माझं आज वय 30 वर्ष आहे. 30 वर्षामध्ये मी बघितलं, जेव्हापासून मला हे राजकारण सगळं कळायला लागलं तेव्हापासून मी बघतो की तेव्हापासून अंबरनाथवरती शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. जी आता आपण सिमेंट काँक्रीटचे रस्ते बघतोय, आता नाट्यगृहाचं उद्घाटन झालं. सगळ्यात मोठं नाट्यगृह आपल्याकडे आहे ठाणे जिल्ह्यामधलं, की त्याचं इथे कुठे आजूबाजूला कुठेच नाही आहे, कल्याणला पण नाही आहे, ते अंबरनाथला ओपन झालं आहे. त्याच्यानंतर शिवमंदिर आर्ट फेस्टिवल, असे मोठे मोठे फेस्टिवल आपण जे मुंबईला होतात ते आपल्याला ह्या अंबरनाथमध्ये बघायला मिळतात. आणि जो महानगरपालिकेचा विकास होतो, महानगरपालिका असल्यामुळे तेवढा विकास आपला हा नगरपालिका असूनसुद्धा शिवसेनेने केलेला आहे गेल्या 25 वर्षामध्ये. गटारे, भूमी अंतर्गत रस्ते, डांबरीकरण रस्ते, त्याच्यानंतर काँक्रीटचे रस्ते, पाण्याची सुविधा, सगळ्या सुविधा हा शिवसेनेने या आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि सगळ्यात मोठं आपले महाराष्ट्र जो आहे तो प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही सण असतातच. त्या सणामध्ये प्रत्येक सण आला की शिवसेना काही ना काही फेस्टिवल ठेवतेच, कोणताही उपक्रम ठेवते, कोणतेही कार्यक्रम राबवते. खास करून जनतेसाठी खूप चांगले चांगले कार्यक्रम करतात ते. म्हणून तुम्हाला शिवसेना हा पक्ष आहे.